निक्की आणि आर्याच्या बाबतीत जे झालं तू ते बघत होतास समोरून. त्यामुळे मला असं वाटतं की त्यानंतर बाहेर आलेला तू पहिलाच आहेस. त्यामुळे अर्थात अनेकांना खूप प्रश्न आहेत मनात. तुला काय सांगायचं? अ, निक्की आणि आर्यामध्ये पहिल्यापासूनच खूप जास्त ओढाताण चालू होते. हे सगळ्यांनाच माहिती आहे. अ, मी नक्कीच म्हणेन की आर्या खूप स्ट्रॉंग कंटेनर होती. एका नॉमिनेशनमध्ये पण मला माझे नुकतेच आदल्या दिवशी भांडणं झाले होते तिचे माझे, पण तरी पण मी तिला नॉमिनेट केलं नव्हतं. हेच रिझन होतं कारण की ती स्ट्रॉंग आहे. ती मेंटली पण स्ट्रॉंग आहे, फिजिकली पण स्ट्रॉंग आहे. पण काही गोष्टी तिला कळत नव्हतं, ही स्वतः ॲक्सेप्ट करायची ती, की मला ह्या गोष्टी कळत नाही. तर तो वीक पॉईंट नव्हता तिचा. ते ॲक्सेप्ट करणं, मी जे म्हणतो की काही गोष्टी ॲक्सेप्ट करतो आपण, फक्त तिथे नव्हतं ॲक्सेप्ट करायला पाहिजे, कारण की मग ते तिच्यावरती पलटलं असतं आणि ते पलटत होतं सारखं. सो तिथं ज्या गोष्टी घडल्या त्या हाफ दिसल्या मला. ज्या अभिजित आणि मी तिथं उभं होतो त्यावेळेस हाफ दिसलं मला, की तो दरवाजा अर्धा क्लोज आहे आणि तो दरवाजाच्या पाठीमागं काय घडलं ते दिसलं नाही. सो त्यावेळेस मग ॲक्च्युली धक्काबुक्की झाली निकीची आणि त्याची, आणि त्याच्यात तिला लागलं आर्याला. तर तिचं म्हणणं असं होतं की मला मारलं गेलं, जाणून बुजून मारलंय. तर त्याच्यात आम्ही पण कन्फ्यूज झालो होतो, अभिजित आणि मी. पण मला असं वाटतं त्यात जर निकीने पण हे केलं असं तरी हा रूल जो आहे सगळ्यात मोठा रूल आहे, आणि हा रूल फॉलो करणं पण तेवढं तितकंच गरजेचं आहे. बस वेगळी. हो, निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय फॉलो करणं पण गरजेचं आहे, कारण की तिथे कोणीही असो, कितीही मोठा माणूस असो किंवा काही इंटेन्शन असो, तर रूल रूल आहे. जिथे मी असतो किंवा कोणी असो तरी ते फॉलो करणं गरजेचं आहे. पण हां, ठीक आहे. ना तू सांगत होतास नंतर की समर्थन करू नका, शांत राहा. हां, कारण कारण की काय आहे ना, माहीत नव्हतं की काय, आणि बिग बॉस स्वतःहून म्हणत होते की लोक समर्थन करतायत ह्या गोष्टीला, कारण की हिंसा ही हिंसाच आहे. तुम्ही एक्सप्लेन करा किंवा काही गोष्टी, मी आर्याला पण बोललो की तू ॲक्सेप्ट कर. बिग बॉस सांगतायत तुला, तू ॲक्सेप्ट कर. मी आणि हक्काने सांगत होतो, असं नव्हतं की भांडण करत होतो त्यासोबत. मी हक्काने सांगत होतो की ॲक्सेप्ट कर. कारण की ते का खोटं बोलतील? रितेश भाऊ का खोटं बोलतील? असं झालं मला की ते ॲक्सेप्ट कर सरळ-सरळ. कारण की ते गरजेचं आहे. तू त्याला एक्सप्लेन करत बसली तर ते ॲक्सेप्ट करून पण एक्सप्लेन केलं तरी ते लोकं म्हणतील मग एक्सप्लेन का करतेस? तर ते फक्त झालं. पण बाकी मला असं वाटतं तिचा राग योग्य होता, पण तिचं जी प्रतिक्रिया होती हात उचलणं ती चुकीची होती थोडीशी. बट तिने कंट्रोल करायला हवं होतं. ती नक्कीच स्ट्रॉंग होती आणि टॉप 5 मध्ये तर मी बघतच होतो तिला. तुझ्या मनातले टॉप 3 कोण आहेत? मनाचे टॉप 3 100% सूरज आहे त्याच्यात. अ, अंकिता आणि जान्हवी म्हणू शकतो, किंवा मग एक वेळ अभिजित पण येऊ शकतो. छोटीशी रॅपिड फायर आहे. तुला प्राण्यांची नावं मी घेणार आहे आणि ते कोण कोण आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे. सिंह. सिंह 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 सूरज आहे 100%. या. वाघ. जान्हवी. का? कारण की ज्या पद्धतीने स्टार्टिंगला ती 2 पावलं मागे आली होती, तर तिने आता झेप जी घेतली आहे ती चांगली आहे. मला वाटतं तो वाघासारखी झेप घेतली आहे तिने. शेळी. शेळी शेळी तर कोणी नाही आहे तिथे. आता कोणी गोष्ट नाही. हां, म्हणजे नाही, टॉप 10 आहे म्हटल्यावरती मला नाही वाटत की असं कोणाला म्हणू शकतो आपण. घोडा. थोडा पॅडे दादा. हो. म्हणजे ज्या पद्धतीनं ते आत्ता खेळतायत, डोक्याने पण एकदम घोड्यासारखे पळतात आणि शरीराने पण घोड्यासारखे पळतायत ते. ठीक आहे. गेंडा. अ, गेंडा ताकदीच्या हिशोबाने नुसतं विचार केला तर नक्कीच आरबाज. मांजर. अरे मांजर पण आरबाजच आहे मग. साप. नक्की. क. तिला आवडतात साप. तिने स्वतःहून कबुली दिली आहे. ससा. तसा मी म्हणेन चप्पळ तर अंकिता आहे, पण थोडी घाबरते काही गोष्टींना. पण स्ट्रॉंग पण आहे, पण ससा म्हणू शकतो. असं काही निगेटिव्ह नाही आहे त्याच्यात. कासव. कासव नाही कोणी उरले तिथे. 100% नाही उरले कोणी. कासव तर नाही आहे कोणी. आता तो पिकनिक स्पॉट बंद झाला. अरे 100% बंद झालं. तो कधीच त्यांनी पुसून टाकलं ते. आणि डीपी दादांबद्दल एखादं सांगितलं. आहे डीपी दादा म्हणजे खरंच मला असं वाटतं की ते, आता मी एवढे सगळे इंटरव्ह्यू दिले पण त्याच्यात मी टॉप 3 मध्ये त्यांना नाही बोललोय, कारण की
ते आत्तापर्यंत जे बॅकफूटवरती थांबून सगळ्यांना एक्सप्लेन करत होते ना, की सगळ्यांना सांगत होते गेम असा आहे, गेम तसा आहे. तर ते त्यांना थोडंसं बॅकफूटवरतीच ठेवलं सगळ्यांनी. जेवढी ॲक्च्युली त्यांची व्हॅल्यू आहे, जेवढं त्यांचं ॲक्च्युली मत आहे, तर ते ॲक्च्युली त्यांनी पुढे येऊन मांडलं असतं ना, तर ते स्वतःच्याच टीमचे लीडर झाले असते आज. म्हणजे मला वाटतं कुठेतरी थोडंसं त्यांनी अजूनही करू शकतात, ते बिनधास्त करू शकतात, कारण की त्यांच्यात तेवढी ताकद आहे, फिजिकली पण ताकद आहे, मेंटली पण हुशार आहेत. सगळे गेम्स त्यांना माहिती आहेत, सगळे स्ट्रॅटर्जीज त्यांना माहिती आहेत. सो मला वाटते बी ग्रुपचं ॲक्च्युली मास्टर माइंड मला वाटते DP दादाच आहेत. सो मला वाटतं अजून तर कोण बाहेर आलं असेल तर. नाही यार, सगळे स्ट्रॉंग आहेत. मी असं लोकांना नाही जज करू शकत मी, किंवा लोकांनी कोणाला बाहेर काढलं असतं, पण जर त्यांनी मला बाहेर काढलं तर